त्यांना सांगायचं नाद आहे म्हटल्यावर करणारच हो. हा. आम्ही बिडक्यासने केलेला आहे. आता पोरं करायल्यात म्हणून करून दे, नाद असल्यावरच करणार हो. हा. कोणतं बी माणसाला नाद असल्याशिवाय कोण करत नाही. बरोबर. मला काय वाटलं की बाबा आमची जनावरं पळतील का नाही असा आम्हाला अजूनपर्यंत म्हणजे त्याचा आम्हाला म्हणजे अंदाज लागत नव्हता. पण आम्हाला काळा पण भुजल असं वाटत होतं, पण पांढराच भुजाल आला. पांढराच भुजाल आला. 1-2-3 वेळा म्हणजे पाडा पहिल्या मैदानाला पडला. नंदनवाडचे दत्ता पाटील आणि मनवाडचे महेश पाटील यांनी दोघं गाडीवान होते. दत्ता पाटील गाडीवान होते आणि पाठीमागे महेश पाटील बसलेले होते. मग तिथं 2-3 वेळा पडून पण 2 नंबरला आमची गाडी झाली. कोरोना काळात म्हणा मध्ये शरीर क्षेत्र बंद झाला. त्या टायमाला मध्ये गॅप झाल्यामुळं का नाही आम्हाला दोघांनी कोण सपोर्ट करत नव्हतं. आज आपण आलेलो आहे मुक्कामपोट बस्तरगे, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. आदत गटामध्ये येथील 2 बैल आहेत. या बैलांनी चांगलाच धुडगूस घातलेला आहे. ही मैदान पट्ट्यावर गेल्यावर ही बैल नंबर करूनच येतात असे येथील लोक सांगतात. चला तर मग आज आपण त्यांची मुलाखत घेऊ. नमस्कार. आता आपण आलेलो आहे बस्तरगे गावामध्ये. या ठिकाणी साहेब तुमचं नाव सांगा ना. सोन्या गवळी बस्तरगे. साहेब तुमचं? दयानंद गवळी. तुमचं दादा? चेतन मगदम. सचिन नलवडे. गुरुदास गवळी. दादा तुमचं? प्रकाश गवळी. तर या ठिकाणी आपण यांची आता ओळख करून घेतलेली आहे. चला तर मग आपण या मुलाखतीस सुरुवात करूया. दादा आम्हाला सांगा की तुम्हाला शर्यतीचा हा नाद कसा लागला? असंच म्हणजे कसं आमच्या काकांची म्हणजे पहिल्यापासून बैल होती, आमच्या चुलत काकाचे. मग तेव्हापासून आम्ही लहान होतो, तेव्हापासून बघून बघून म्हणजे आम्हाला शर्यतीचा नाद लागला. त्यानंतर मध्यंतरी काळामध्ये बैलांची शर्यत बंद होती. मग तेव्हा आम्हाला बेंद्राचा नाद होता. मग आम्ही प्रदर्शनाला बैल आणायचो, चारवायचो, नंबर करायचो, विकलो. आम्ही 1-2-3 मैदान केले पण. म्हणजे गडिंग्लजला आमच्या काकांचे बैल 1 नंबर झाले, बस्तरग्याला झाले, माझी पण गावगण्याला झाली. मग असं लहानपणापासून बघत बघत हे सुरुवात झाली आमची. त्यानंतरनं मग कसं झालं, हे आम्ही लहान वासरू आणलं. लहान वासरू आणल्यानंतरनं माझ्या चुलत भावानं पण आणलं वासरू. मग चुलत भावानं पण वासरू आणल्यानंतरनं आम्ही दोघं संगतीने झोपायला चालू केलं. झोपायला चालू केल्यानंतरनं मग आम्हाला काय वाटलं की बाबा आमची जनावरं पळतील का नाही असा आम्हाला अजूनपर्यंत म्हणजे त्याचा आम्हाला म्हणजे अंदाज लागत नव्हता. मग आम्ही सुरुवात केली अशीच, म्हणजे त्यासनी दोघांनी म्हणजे सराव करत करत दोन्ही सोगी आम्ही सराव केला. सराव केल्यानंतरनं मग तरी पण आम्हाला काहीतरी आम्हाला कमी पडले असं वाटत होतं. का म्हणजे आम्ही राहतो शेतात राहिल्यानंतरनं आम्हाला गावात जनावर भुजतंय काय, म्हणजे गाडीला काय भुजत नव्हतं. म्हणजे आमच्या जवळच आता डांबरी आहे, मग गाडीला काय भुजत नव्हतं. गाडीला भुजत नसल्यामुळं आम्हाला काय वाटायचं की लोकात गेल्यानंतर आमची जनावर भुजतात की काय असं आम्हाला वाटायचं. वाटल्यानंतरनं मग असंच आम्ही सुरुवात केली दोन्हींची पण. मग केल्यानंतरनं मग आमची 2023ला आमच्या बस्तरगेची माही असते. मग आम्ही दोघं पण ठरवलं की आमच्या संघ कसं विनायक मगदूम, चेतन मगदूम, त्यानंतरनं सचिन नलवडे, संदीप नाईक, राहुल नाईक, ही सगळीजण काय म्हणाले आमची पाडं पळवून बघूया. मग आम्ही शर्यत म्हणजे ठेवायचं असं कसं झालं की आमच्या गावात ही शर्यत शौकीन कोण पण नाही. मग आम्ही दोघं भाऊ काय नियोजन केलं की बाबा आम्ही ठेवूया शर्यत असं म्हटल्यानंतरनं मग आम्ही प्लॅनिंग केलं. त्यानंतरनं इकडनं तिकडनं आम्ही लोकांच्याकडनं बक्षिसासाठी पैशासाठी मागणी केली. लोक आम्हाला भरपूर म्हणजे सहकार्य केले. मग आम्ही आदत, पाडा बैल, त्यानंतरनं जनरल, घोडागाडी हे आम्ही रेस ठेवायचं असं नियोजन केल्यानंतरनं मग आमचं प्रॅक्टिस कसं आम्हाला काय अनुभवच नव्हता हो. अनुभव नसल्यामुळं आम्ही काय करणार, कुठं आम्ही गेलो तर धरणापर्यंत, त्यानंतरनं आमच्या भाऊबंदाची शेत आहेत नौकुड रस्त्यापर्यंत, एवढंच आम्ही जाणार. साधारण किती किलोमीटरचा पट्टा असायचा? आम्ही म्हणजे फिरवताना असणार की एक 6-7 किलोमीटरचा पट्टा असणार. 6-7 किलोमीटर. आमच्या घरापासून येणेचोंडीचा धरणा आहे तो एक 5 किलोमीटर होतोय रिटर्न. अच्छा. मग आम्ही काय करणार, जरा कधीतरी नौकुडपर्यंत जाणार,
कधीतरी तिथं तिच्या आधीच म्हणजे परतवणार का, म्हणजे आमची एकदम बच्चा होती हो. बरोबर. मग तिथनं असं करत करत म्हणजे आम्ही प्रॅक्टिस चालू केलं. मग आमच्याकडं प्रॅक्टिस चालू केल्यानंतर ना आमच्याकडं म्हणजे शर्यतीचं काही साहित्यच नव्हतं. हा. आम्ही असं एकेका टायमाला असं केलं का नाही, साप्ते एकट्याची, त्यानंतर गाडी एकट्याचं, हा. त्यानंतर प्रत्येकाला जाऊन आम्ही गाडी आणला, बाबा तू ये तू ये, असं आम्ही करत करत म्हणजे इथंपर्यंत पोहोचलो. आता तुमच्या घरामध्ये आम्ही बघितलेलं आहे त्या ठिकाणी एवढी ढाल आणि ती पारितोषिक किंवा ते झेंडे वगैरे आहेत, तर एवढे बक्षीस तुम्ही कोणकोणत्या मैदानमधून जिंकलेला आहात? सुरुवातीला काय झालं माहिती आहे काय, आमच्या बस्तरगेच्या मैदानला आमचा पांढरा पाडा जरासं म्हणजे भुजत होता. म्हणजे लोकांचं म्हणजे त्याला काय म्हणजे दोन्ही पाड्यासनी काय नव्हतंच, पण आम्हाला काळा पण भुजल असं वाटत होतं, पण पांढराच भुजाला आला. पांढराच भुजाला आला. 1-2-3 वेळा म्हणजे पाडा पहिल्या मैदानाला पडला. नंदनवाडचे दत्ता पाटील आणि मनवाडचे महेश पाटील यांनी दोघं गाडीवान होते. दत्ता पाटील गाडीवान होते आणि पाठीमागे महेश पाटील बसलेले होते. मग तिथं 2-3 वेळा पडून पण 2 नंबरला आमची गाडी झाली. 2 नंबरला गाडी मैदानाला म्हणजे नंबर झाला आमचा. मग आम्हाला जरा कसं झालं माहिती आहे का, आमच्या जनावरांनी आम्ही म्हणजे शक्यतो आमचा शर्यत क्षेत्रात ह्यो पहिल्यांदाच म्हणजे आम्ही आता दोघं भाऊ आम्ही उतरलो की नाही, आम्हाला म्हणजे काय नॉलेज नसतापैकी आम्ही काकातून करत होते, पण मध्ये स्टॉप पडला नाही. बरोबर. तुमचं आता हे कोरोना काळात म्हणा, मध्ये शर्यत क्षेत्र बंद झाला, त्या टायमाला मध्ये गॅप झाल्यामुळं की नाही आम्हाला दोघांनी कोण सपोर्ट करत नव्हतं. अच्छा. हे काय शाला करताय तुम्ही, काहीतरी 1-2 वासरं आणा आणि चालवून विका, असं म्हणजे आम्हा दोघांनी म्हणजे काका म्हणा, आमचे वडील म्हणा, हे सगळेजण म्हणजे आम्हाला शिवा देत होते. तरी पण आम्ही दोघं काय केलो, काय होईल ते होईल म्हणून आम्ही मैदान पळवलं. मैदान पळवल्यानंतरनं हे आमचा पांढरा वासरू पडल्यानंतरनं त्या टायमाला तरी पण गाडी 2ला लागली. 2ला लागली गाडी, काय नंबर झाली का नाही, नंबर झाल्यानंतर म्हणजे आम्हाला पण जरासं म्हणजे शर्यत क्षेत्रात जरा उत्सुकता वाढला आम्हाला. म्हणजे आम्ही कुठं पण मैदान असू दे आम्ही बघायला जातोयच, पण तरी पण जरासं म्हणजे आमची जनावर आमच्या डोकीत काय आलं माहिती आहे का, भावाच्या डोकीत आम्ही प्रत्येक मैदानाला आम्ही दोघं पण मिळून जातोयच. कुठं पण मैदान आहे म्हटल्यानंतर आम्ही दोघं पण मिळून आम्ही मैदान बघायला जातोय. मैदान बघायला गेल्यानंतर आम्ही काय एक दिवशी विचार केला की आम्ही दुसऱ्याची बैल बघायला जातोय, आमचीच बैल आपण पळूया. बरोबर. म्हणजे ती थोडी पळू देत, पण त्याला आमचीच मैदान आपण दोघं पण पळूया. असं आमच्या दोघांचं झाल्यानंतर कसं झालं, आमच्याकडे छकडा गाडी नव्हती. मग आम्ही मोठ्या गाडीनं आम्ही प्रॅक्टिस द्यायचो. त्यानंतर आम्हाला कसं मनवाडचे सुधीर पाटील आम्हाला गाडीसाठी भरपूर मदत केली. त्यानंतर शर्यत ही कशी असते आणि शर्यत क्षेत्रात आपण कसं करायला लागते आणि जनावरला कसं घडवायला लागते हे आम्हाला मनवाडचे सुधीर पाटलांना आम्हाला घडवलं दोघांनी. दादा मला सांगा, तुम्ही आता यांच्यासोबत असताय, होय. तर या बैलांविषयी तुम्ही काय सांगाल, अशी खास काय? आम्हाला अगोदरपासूनच नाद आहे, आम्हाला बैलांचा नाद. आमचे वडील बैल पळत होते गावामध्ये. आमचे वडील आता एक्सपायर झाले, एक्सपायर होऊन 4-5 वर्ष झाली. काय नाव वडिलांचं? गजानन नलवडे. हां. आणि आमच्या वडिलांना अगोदरपासूनच बैलांचा नाद होता. बैलांची एवढी आवड की नाही ते काय विचारायचं नाही. बैलप्रेमी. हां, बैलप्रेमी. ते गावात कोणाला विचारा. हां. आणि आमच्या गावात बैल सोडली, नलवडीची बैल आली म्हटली की नाही 1 नंबर होणार, कोणालाही विचारा. मिनिटात टायमिंगवर होते, एक होणार. मग आमच्या घरात अगोदरपासून बैल होती, त्यामुळे मला ते आमच्या वडिलांचं पाठीमागं मला नादच आहे. मैदान पट्ट्यावरील अशा काही खास आठवणी वगैरे काय? हलकर्णी माळ मैदान निघलं. माळ मैदान निघल्यानंतरनं काय झालं विषय, माळ मैदान आम्ही पळवल्यानंतरनं तिथं काही कारणास्तव गाडी मेजॉरिटी करून म्हणजे कसं झालं, त्या दिवशी राजाला पळवला नाही, हरण्याला तेवढंच पळवला. म्हणजे चंदनकुडवाल्यांचा बैलासंघ पैरं मागितले आमचं पाडा. चंदनकडू मध्ये कुणाचं? रायाप्पाचा पाडा मागितला. रायप्पा. आडनाव काय त्यांचं? त्यांचं बहुतेक पाटील आहे वाटतं. रायप्पा पाटील. हो, त्याने आमचे पाहुणेच. मग त्यांनी मांडल्यानंतर दोन्ही आम्ही पाडे घेऊन गेल्यानंतर त्यांच्या पाड्यासंग झोपलं. मग ते काही कारणास्तव म्हणजे जराशी गाडी कमी आल्यानंतर त्या दिवशी आमचा हरण्या झोपलेला, तरी गाडी 3 झाल्यानंतर मग तिथनं तो मैदान झाला. तो मैदान झाल्यानंतर लगेच हनिमनाळ मैदान निघाला. हनिमनाळ मैदानला काय झालं, हनिमनाळ मैदानला
आमचं म्हणजे सोडायचं का नाही सोडायचं का नाही काय म्हणजे अजून आमचं एवढं परफेक्ट नियोजन नव्हतं आणि आम्ही एवढं प्रॅक्टिस पण द्यायला नव्हतं. तरी पण हनीमनाळ मैदानाला आम्ही पाडं पळवायचं म्हणून मी भावाला बोललो पळवूया म्हटलं. आमची पोरं सगळे आली सोबत. मग पळवायचं नियोजन केलं आणि आम्ही पळवायला गेलो. पळवायला गेल्यानंतर जवळजवळ 16 काय 17 गाड्या 16 गाड्या होत्या 16 गाड्या होत्या. हा आणि सोडतानाच आमची गाडी अडकली. मग गाडी अडकली. हा खोळंबा झाली गाडी. 16 गाड्यातनं का नाही गाडी सुटताना आमची गाडी खोळंबा झाली म्हणजे गाडी अडकली. गाडी अडकली तिथं महेश पाटील गाडीवान होते म्हणजे आमच्या संदीप नायकाचा मित्र होता. मग त्यानं दोघं पण गाडीवान होते आणि तिथं कसं झालं की मातीत गाडी पळवले आणि बांधाड त्यानं म्हणजे सप्पय नव्हती तरी पण गाडी पळवली. तिथं कसं झालं इथं शर्यत शौकीन हलकर्णी भागातले होते की नाही आम्हाला काय म्हटले की मागच्या वर्षी आमची पाडं लहान होती. लहान असल्या कारणास्तव काय म्हटले माहिती आहे काय ही काय पाडं पळत्यात आणि ही काय पाडं नंबर होणार आहेत अशी लोक तुम्हाला त्या ठिकाणी हा. नावं ठेवायची. नावं ठेवायची. मग आम्ही पण काय म्हटलं मी माझा भाऊ पाडं धरलो महेश पाटलानं कासरा धरला. मग त्यानंतर तो आमचा संदीप नायकाचा मित्र होता तो गाडीत बसला. मग आम्ही पण काय विचार केला राहू दे म्हटलं आमची पाडं लहान आहेत एकदम लहान होती आमची पाडं. या आमच्या खुर्चीच्या मापाची पण पाडं नव्हती एवढी लहान होती आमची पाडं. तरी पण मग आम्ही घेऊन गेलं डेअरिंग केलं. मग आमच्याकडे बैलगाडी नव्हती त्यानंतर आम्ही कुठं मेजॉरिटी अजूनपर्यंत केलीच नाही. मग तिथं समीर ह्याचा आपला मनवाडचा समीर होता त्यानंतर विक्रम रेडेकर ही सगळी गाडी परतवायला उभारली. मग आम्ही गाडी सोडली. गाडी सोडल्यानंतर 17 गाडीत आमची गाडी 4 झाली. 17 गाडीमध्ये गाडी हो हो 4 झाली. 16 गाडीमध्ये 16 का हा 16 गाडीमध्ये आमची गाडी 4 झाली. 4 झाल्यानंतर लोकांनी काय वाटलं की बाबा ह्यांची पाडं पळत्यात. मग झालं त्यानंतर मग आम्ही आणि एक 15 दिवस गॅप टाकला. गॅप टाकल्यानंतर मैदान निघाला ह्याचा निघाला कुठला हनुमंतवाडी मैदान निघाला. हनुमंतवाडी हा. कुठं आली हनुमंतवाडी? हनुमंतवाडी इथं नूलच्या त्याच्या बाजूला. न्यूजच्या म्हणजे गडिंग्लज हो तालुका. हो गडिंग्लज तालुका. मग हनुमंतवाडीला कसं झालं आमची शर्यत शौकीन हलकर्णी भागातली सगळी होतीच. मग तिथं काय झालं गाड्या जवळजवळ तिथं पण 12-13 गाड्या जमलेल्याच. 12-13 गाड्या जमलेल्या. मग आमचे विनायक मगदूम त्यानंतर संदीप नाईक राहुल नाईक परत सचिन नलवडे चेतन मगदूम ही सगळी म्हणजे आमचे एनएचएमडीचे अनिल कुराडे ही सगळी आमच्या संघ होती. जो आमचे संतोष गवळी म्हणा शिवानंद गवळी ही सगळी होती. मग तरी पण तिथे चर्चा असं निघाली की तुमची गाडी काय नंबर होते म्हणजे लोक बोलायला आले. तरी पण आम्ही काय म्हटलं आमचं तालीम होतोय म्हणून आम्ही पाडा आणल्या. बरोबर. आम्ही काय नंबर होतोय म्हणून आम्ही पाडं पळवायला नाही. मग तिथं पण पाडं पळवल्यानंतर तिथे एकदम म्हणजे गाडी पट्ट्यावरनं सुटल्या पूर्ण एक Downhill. 2 किलोमीटर डाऊनल होता. डाऊनल होती. होय तो पट्टा कोणता होता? डांबरी पट्टा काय डांबरी पट्टा? पट्टा होता. डांबरी पट्टा होता. मग डांबरी पट्ट्याला एकदम गाडी मग मी महेश पाटलाला म्हटलं गाडी जराशी बाबा आमची वडून धरून मार. आणि बाकीची जनावर मोठी होती हो. जे मागच्या वर्षी आदत गटात जनावर पळल्यात ते आमच्या पाड्यापेक्षा पण मोठी पाड होती. आमच्या हरण्यापेक्षा आणि राजापेक्षा पण मोठी पाड होती. पण तरी पण आम्ही डेअरिंग करून आम्ही जनावर पळवलं का आमची जनावर पळत्यात हे आम्हाला एक म्हणजे आमच्या दोघांनी भावानी एक खात्री होती हो. मग तिथं काय झालं पूर्ण डाऊनल होता. डाऊनल असल्या कारणानं गाडी आमची 3ला कलर घेतली. पूर्ण गाडी वडून धरून मारलेली 12-13 गाड्या होत्या. मग पाडं पूर्ण वडून धरून मारल्यानंतर 3ला गाडी कलर घेतली. कलर घेऊन पुढच्या गाडीचं साईड मारल्यानंतर 1ला गाडी 1 किलोमीटर गाडी अंतर झाली आमची. सुट्टा निकाल झाला. हो 1 किलोमीटर पूर्ण 1 किलोमीटर हरण्या आणि राजाने सुट्टा निकाल केला. मग त्यानंतर तिथं सुट्टा निकाल झाला. त्यानंतर मग इदरगुच्चीचं मैदान निघालं. मला आता हे सांगा ज्या ठिकाणी सुट्टा निकाल झाला त्या मैदानाचं ते अंतर किती होतं? अंतर तरी पण माझ्या मते एक 4 किलोमीटर होता की 4-4.5 किलोमीटर होता. आणि पूर्ण चढ होता नाही उताराने पूर्ण चढ होता. मग तिथं 1 किलोमीटर गाडी अंतर झाली आमची गाडी. मग त्यानंतर मग अनेक 8-10 दिवसानंतर का नाही वर माळात ह्याला मैदान निघाला कुठं आपल्या चंदनकुड माळात मैदान म्हणजे हलकर्णी माळ खडीक्रेशरला मैदान निघाला. खडीक्रेशरला गाडी कशी झाली आमची जोडणाच होती. जोडणावरती महेश पाटील गाडीवान होते. मग त्या दिवशी कसं झालं हलकर्णीवाल्यांच्यात आणि आमच्यात म्हणजे चुरस लागली होती.
काही कारणास्तव गाड्या अडवा मारल्या काही झाल्या, पण आम्ही काय मेजॉरिटी केलो नाही. पण आमची गाडी तिथं 3ला गाडी लागली. आमची गाडी त्या 2च होणार. मग आम्ही महेश पाटलाला काय म्हटलं, गाडी ओढून धरून मारा. का म्हणजे जनावरांच्या बाबतीत आपण काय 2 नंबर करायचं नाही. जनावर सगळ्यांची म्हणजे एकच आहेत. मग तिथं गाडी 3 झाली. 3 झाल्यानंतर मग आणि एक 15 दिवस गॅप पडला. 15 दिवस गॅप पडल्यानंतर इदरगुच्छ मैदान निघलं. मोठं मैदान 5,000चं मैदान म्हणजे इदरगुच्छ मैदान आमच्या म्हणजे भागात पहिल्यांदा 5,000चा आदतला निघाला. आदतला निघाल्यानंतर मग सगळ्यांची चर्चा काय उडाली की बाबा कुणाचं पाडं नंबर होत्यात. म्हणजे आम्हाला काही लोक शर्यत शौकीनं आम्हाला म्हटले की तुमचंच पाडं नंबर होणार. आम्ही काय म्हटलं, अजूनपर्यंत आम्ही दादा मैदान केलं तर आम्ही कुठल्या पण मैदानाला आमची गाडी नंबर होत्या म्हणून आम्ही गेलो नाही. आम्ही काय गेलोय ते काय होईल तर होईल या हिशोबाने आम्ही गेलोय. आम्ही कधी मेजॉरिटी केलं नाही किंवा कुठं काय आपण पंच बॉडी धरली नाही. मग त्यानंतर इदरगुच्छ मैदानचा चर्चा म्हणजे भयानक वाढली. इदरगुच्छ मैदानला पण शक्यतो 10 का 11 गाड्या होत्या, माझ्या लक्षात नाही. एवढ्या गाड्या होत्या बहुतेक. 9 गाड्या 9 का 10 गाड्या होत्या. पट्टा कोणता होता तो इदरगुच्छ इदरगुच्छ आणि कडलगे डांबरी पट्टा? डांबरी पट्टा होता. हलकर्णीचा म्हणजे त्याच्या अगोदर 3 गाडी झाली ती कने ती मैदान झालं म्हणजे त्या टायमाला कने माळ मैदान होता. परत याला इदरगुच्छला कने इदरगुच्छला आमचा म्हणजे ह्याचा मैदान झाला, डांबरी मैदान झाला. इदरगुच्छ आणि ह्याचा आपलं कडलगेचा. मग त्या टायमाला इदरगुच्छची यात्रा होती, कोणत्या तरी देवाची यात्रा होती. तेव्हा चर्चा झाली, सगळं झालं. मग आम्हाला प्रत्येक टायमाला सगळेजण म्हणायचे की तुमची गाडी 1ला नोंद करा. आम्ही अजूनपर्यंत मैदान केलंय फक्त मनवाडा पट्टा सोडून. आमची गाडी ही पाठीमागच आम्ही गाडी थांबवत होतो. का म्हणजे आमचा हरण्या वांडा आहे. म्हणजे त्याला सोडायच्या अगोदर तो दंगा करतोय. दंगा करत असल्यामुळं आम्ही काय करायचो की पाठीमाग गाडी म्हणजे मैदानात गेलं तर दंगा का करतोय जरा मला सांगाल का? दंगा का करतोय म्हणजे त्याला कसं आहे माहिती आहे का, मैदान सोडायच्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही त्याला उपाशी करतोय. उपाशी केल्यानंतर त्याला इथनं आम्ही गाडीत भरल्यानंतर म्हणजे तो थरथरतोय कधी एकदा मैदानाला पळवून. मग त्यासाठी का नाही त्याला आपण गाडीत भरलं की त्याला कळतं की बाबा आपण मैदानाला जाणार आहे. मग त्याला आपण तिथं जाऊन पट्ट्यावर जरी उभा केलं तरी पण तो समाधान थांबत नाही. मग त्याला एकदा झोपून जाऊन पट्टा उडी मारून येऊन पट्टा उडी मारला का नाही मग त्याला समाधान होतंय. त्यासाठी मग तो दंगा करत असल्यामुळं आम्ही प्रत्येक मैदानाला आम्ही गाडी पाठीमागे उभा करणार. मग इदरगुच्छ मैदानाला काय झालं, इदरगुच्छ मैदानाला आम्ही पाठीमागे गाडी उभा केली. पाठीमागे गाडी सगळ्यात शेवटला गाडी उभा केली. तिथं गाडी 1 किलोमीटर गाडी अंतर झाली. तिथं पण सुट्टा निकाल? हो, सुट्टा निकालच झाला. हनुमंतवाडीला पण सुट्टा निकाल झाला. त्यानंतर 3ला गाडी इथं घासत होती तर 2 झाली असती कुठं चंदनकोड माळाला. परत इदरगुच्छला पण काय झालं, इदरगुच्छला गाडी आमची 1 सुट्टा निकाल झाला. सुट्टा निकाल झाल्यानंतर मग कसं झालं, तिथनं झाल्यानंतर मग लगेच दुसऱ्या दिवशी सुळेची यात्रा होती. लगेच दुसऱ्या दिवशी? हो, लगेच दुसऱ्या दिवशी सुळेची यात्रा होती. मग माझ्या भावानं मला काय म्हणाला, दयानंद गवळीनं, की उद्या कसं करूया. मग आम्हाला सगळी काय म्हणत होती की पाडं आज तुम्ही पळवू नका, लगेच तुम्ही पाडं पळवू नका. मग तरी पण आम्ही दोघा भावांना आम्ही निर्णय घेतला की पाडं पळवूया. मग पाडं पळवूया म्हटल्यानंतर पाडं आम्ही पळवल्यानंतर तिथं कसा झाला, तिथं पण एकदम डाऊनल होता सुळ्याला. हो, डांबरी पट्टाच होता. तिथं पण एकदम म्हणजे पूर्ण डाऊनल होता. डाऊनल असल्यामुळं तिथं गाडीवर महेश पाटील आणि चंदनकुडचे गजानन पाटील होते. मग तिथं झाला गाड्या, तिथं पण जवळजवळ 13 का 14 गाड्या होत्या. 13-14 गाडीत पूर्ण गाडी आमची कलर 3-4ला गाडी 5ला का 4ला गाडी कलर घेतलेली. कलर घेऊन गाडी आमची लागलेली 1ला लागल्यानंतर काही पंचांनी आमची गाडी ओढून धरली. का ओढून धरली म्हणजे आदल्या दिवशी पण आमची गाडी 1 झालती आणि त्या दिवशी पण आमची गाडी पळायला आली. आणि ते कसं झालं, गडिंग्लज भागातल्या काय गाडीवानासनी आमची गाडी खटकत होती. मग आम्हाला ते नंतर कळालं की गाडी ओढून धरल्यात म्हणून. मग आम्हाला आमच्या गाडीवर म्हटलं गाडी ओढून धरून पण गाडी 1लाच होती. गाडी 1ला होती
फक्त 5 म्हणजे एक 5 फुटात गाडी आमची 2 झाली. बरोबर. आता मला सांगा, हे जे गाडी वडून धरण्याचा वगैरे जो प्रकार आहे, हा. यांना तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे माहिती आहे काय, जनावर म्हणजे सगळ्यांची एकच. बरोबर. ते कसं आहे, माझी जनावर काय आणि त्यांची जनावर काय, सगळी शर्यत क्षेत्रातलीच जनावर आहे. हो. कुणावर अत्याचार करायचा नाही. आम्ही अजूनपर्यंत कुणावर केला नाही आणि आम्ही करणार पण नाही. आम्ही ज्या दिवशी अत्याचाराचा वेळ होतो त्या दिवशी आम्ही मैदान सोडीन. बरोबर. बरोबर. पण आम्ही हे कसं आहे माहिती आहे का, आम्हाला हे पटत नाही. आम्ही अजूनपर्यंत मैदान केलं तर कधी पण आम्ही जनावरांनी ओढून धरणं किंवा जनावरांनी बॅटरी लावणं किंवा जनावरांनी मारणं, आमच्या गाडीत अजूनपर्यंत महेश पाटलानं गाडी मारलाय, कधी पण एक दिवशी काठी काढला नाही. बरोबर. आम्ही प्रत्येक मैदानाला तिथं गाडी अडवली म्हणजे ते कलर घेऊन फिरताना गाडी धरली, आमच्या पाड्याची व्यसन धरली त्यांच्या पडायची आणि तिकड नेऊन दुसरी गाडी आमच्या गाडीवर येऊन हे लागली. शक्यतो असं हे चुकीचं आहे. मैदान हे रास्त झालं हो पाहिजे हो हो आणि मैदानामध्ये असे जे प्रकार होतात या खरोखर पंच कमिटीनं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं तमाम या शर्यत शौकीन प्रेमी लोकांचं म्हणणं आहे. तर मला सांगा, तुम्ही मैदान पट्ट्यावरून आल्यावर बर नंबर करून आला अथवा तुमचा नंबर होऊ न हो, तुम्ही बैलांची काय काळजी घेता घरी आल्यावर? बैलांची काळजी म्हणजे आल्यानंतर मिठाचं पाणी पायावर घालणे, त्यानंतर बैलासनी चोळणे. बैल पूर्ण म्हणजे एकदम म्हणजे थकवा आलेला असतोय बैलासनी, म्हणजे त्यासनी पाणी पाजणे, खात देणे. ती काय 2 दिवस काय म्हणजे 1 दिवस तरी काय खात नाहीत. त्यानंतर त्यांची काय असेल ती सेवा कसं खाईल तशी त्यासनी काय तरी म्हणजे पोटाला घालणे त्यासनी. त्यानंतर पाडा खातोय, पाडा करतो की नाही ते बघायला हा, पाहिजे. हे पहिला महत्वाचा. मग तुम्ही त्यानंतर म्हणजे- दवा पाणी काय त्यांना लागतंय का, हे सगळे आम्ही काळजी घेतो. भरपूर ठिकाणी एकतर तालीम दिली जाते, हो. नाहीतर शेतामध्ये काही आल्यावरती दुसऱ्या दिवशी तुम्ही शेतात तसं झोपतो. शेतामध्ये काम लावताय का नाही नाही, दुसऱ्या आम्ही दिवशी. मैदान झालेले की दुसऱ्या दिवशी आम्ही दोन्ही पण झुकतोय. शेतामध्ये? हो हो हो. किती वेळ झोपताय काय अंदाज? आम्ही फक्त एक म्हणजे एक वराबर आम्ही झुकतो. म्हणजे 10-15 मिनिटं हो हो, फक्त. तेवढं हलक्या तेवढं. होण्यासाठी. हा. तेवढं झालं की त्यानंतर त्या दिवशी झुकतोय. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मग एनएचओडी धरण आहे तिथं पाहुणी जाऊन पाडून पाहुणी आणतोय. पाडून घेऊन येते. पाहुणी पाडून हो हो. घेतो. तर तुमच्या गाडीवर शक्यतो हे गाडीवान कोणकोणते असतात आणि महेश त्यांची नावं महेश पाटीलच. महेश पाटील. हो, त्यांच्या पाठीमग मनवाडचा म्हणजे मनवाडचाच महेश पाटील, त्याच्या संघ विक्रम रेडेकर एक शक्यतो असतोय. विक्रम रेडेकर हा पण मनवाडचा. हो. अजून कोणी नाही नाही नाही, आम्ही कुणाला देतच नाही. त्यानंतर सुळे मैदानला गजानन पाटील हे चंदनपूरचे होते. त्यानंतर नाही. भरपूर ठिकाणी शर्यत क्षेत्रामध्ये गाडीवानांच्याकडे वेगवेगळ्या गाडीवानांच्याकडे गाडी दिली जाते. तर याचं कारण काय की तुम्ही एकाच गाडीवानाकडे तुम्ही तुमची गाडी देताय? म्हणजे आमचं कसं झालं माहिती आहे काय, त्या जनावरांनी पण तो गाडीवान आणि त्या गाडीवानाला पण त्या जनावरांचं म्हणजे पूर्ण त्यांनाच त्याचा अंदाज गावलाय. हो, आम्ही दुसरा गाडीवान जर असेल तर आम्ही गाडी पळवत नाही. बरोबर. फक्त आमचा महेश पाटील असला तरच गाडी पळवतोय. आणि आम्हाला कसं माहित आहे काय, आम्हाला म्हणजे योग्य गाडीवान वाटलाय त्यानंतर मग आम्ही त्याच्याकडेच गाडी पळवतो. असे किती नंबर काढून दिले गाडीवानानं? आम्हाला गाडीवानानं जवळजवळ 10 नंबर केले की. 10 नंबर करून दिले. 2 मैदान खोटे झाले. त्यानंतर सगळी मैदान झालं. आमचं मैदान म्हणजे काय झाला, एक जरळीचं मैदान आणि दुसरा म्हणजे एक मुंगुरवाडीचं मैदान. ही 2च मैदान. मनवाडला पण गाडी आमची एकच. मनवाडला गाडी सुट्टा 1 किलोमीटर झाली आमची. मनवाड यात्रेत. हो हो. तिथं 13 गाड्या होत्या. तिथं पण 13 गाड्या होत्या. कोवाड्याला गाडी 3 झाली आमची. मग तुम्ही मैदानात गेल्यावर त्या ठिकाणी तुमचं नियोजन कसं असतंय? गाडी झुंपणं वगैरे, गाडी झोपणे म्हणजे आमचे ड्रायव्हर असतात महेश पाटील, ते आल्यावरती मग आम्ही सगळं गाडीचं सगळं तयार करून पाड्यांचं तयार करून झोपून तयार करतो. त्याच्यानंतर भाऊ आमचे पाडं सोडायला उभारतात तिथं, हिने आणि चेतन आणि मी, संदीप नाईक, राहुल नाईक, आम्ही पुढे जातो म्हणजे कलरला गाडी परतवण्यासाठी. लहान पाडा असल्यामुळं गाड्या परतून येत नाही. मोठी पाडा कसं झमणं परतून येतात, ह्यांना कसं धरून परतवायला लागते पाड्याने, लहान पाड्याने. मग तिथं आम्ही गाडी परतवण्यासाठी जातो. मग गाडी परतून मग आम्ही पाठीमागून येतो. नंतर तुम्ही तिथं किती जण असताय? आम्ही तिघं असतो. तिघं असतो. आता हे जो शर्यतीचा नाद वगैरे आहे या ठिकाणी या तुम्ही काय म्हणून बघताय या गोष्टीला? अगोदर आम्ही शर्यत बघायला जाणार आणि इथं मित्र यांनी सगळी शर्यत शक्य म्हणून ह्याने पण आमच्यावर बसणार. आम्ही हळूहळू आम्ही चालू केला ह्यांचे बैल पळवाय आणि आम्ही ह्यांना सपोर्ट करायला लागलो.
पुढे जाऊन आम्हाला काय लागले की हीच पाडं चांगली पळतात, म्हणून आम्ही ह्यांना सपोर्ट करत हीच आता नाव करायला लागली. तुम्ही मैदानला वगैरे जाता यांच्यासोबत? हा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता ही तुमचा जो हरण्या वगैरे जी बैल आहेत या ठिकाणी हा तुमचा जो घोडा देखील आहे, हो काय मागणी वगैरे आलेली आहे का? हो मागणी आली की हरण्याला किती पर्यंत वगैरे मागणी? 70,000ला मागणी झाली. 70,000 मागच्या वर्षी आदतला पळत होताना 70,000ला मागणी झाली. हा. त्यानंतर आमच्या राजाला पण मागणी झाली. हा. कितीला झाली? त्याला 40,000ला मागणी झाली. हम्म. मग आम्ही अजून जरा पळवायचं ह्या हिशोबाने का नाही अजून आम्ही काय म्हणजे द्यायचा हा विचारच केला नाही. त्यानंतर आम्ही आणत म्हणजे हरण्या पण राजा पण दोन्ही पण आम्ही विकतच आणले. हो. ही काय घरची नाही. कुठून घेतला तुम्ही बैल? ह्यो हरण्या ह्यो नंदनवाडातल्या महादेव पाटलाकडनं घेतला. म्हणजे सुधीर पाटलाकडे होता ह्यो वासरू. त्यानंतर मी महादेव पाटलाकडे त्यांनी परत घातले. परत घातल्यानंतर तिथनं मी वासरू घेऊन आलो. आणि तो ह्यो राजा ह्यो ह्याच्याच आणलाय गोरंबी गोरंबी कुठं आले? गोरंबी मुरगुड जाऊ. हो. ठीक आहे. आपण मुलाखत दिली या ठिकाणी, आम्ही तुमचे आभारी आहे.